संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतमधील तिरुपती बालाजी मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 23 वर्षांपासून तिरुपती बालाजी देवदर्शन यात्रेचे सातत्याने आयोजन केले जात आहे. अवघ्या 20 ते 22 भाविकांपासून सुरू झालेली यात्रा आज 1800 भाविकांच्या सहभागाने एक मोठी भक्तिमय परंपरा बनली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतरांगांमध्ये वसलेल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिराला देशभरातून लाखो भाविक भेट देत असतात. कर्जत येथून दिनांक 5 ऑगस्ट रोजी 4 मेल एक्सप्रेसमध्ये विभागून सुमारे 16 ते 17 तासांचा प्रवास करून आपले भाविक तिरुपती येथे पोहोचले. रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी सर्व भाविक कर्जतमध्ये दाखल होतील. या यात्रेचे विशेष नियोजन मुख्य आयोजक सुधाकर घारे, संस्थापक मधुकर घारे तसेच मंडळाचे अध्यक्ष जगदीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. विशेष म्हणजे यात्रेतील भाविकांच्या जेवण, निवास व इतर सुविधांचा खर्च मंडळातून केला जातो. दरवर्षी 3 महिने आधीच यात्रेचे नियोजन केले जाते. त्यामुळे त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे. सन 2017 नंतर सुधाकर घाले जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यानंतर यात्रेच्या व्याप्तीत मोठी वाढ झाली असून पूर्वी काहीशे भाविक सहभागी होत असताना आता ही संख्या जवळजवळ 1800 पर्यंत पोहोचली आहे. कर्जत खालापूर तालुक्यातील विविध गावांतील भाविक, ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी होत असतात, अशी माहिती मंडळाच्या वतीने बंडू तुरडे यांनी दिली. गेल्या 23 वर्षांत कोणताही मोठा अडथळा न येता ही यात्रा शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडत असल्याने भाविकांमध्ये या उपक्रमाबद्दल विशेष श्रद्धा आणि विश्वास निर्माण झालेला आहे.